अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात निंबोडी फाटा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन आणि पोलीस शौर्य दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। पाथर्डी तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवशी संविधान दिन आणि पोलीस शौर्य दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला। पोलीस शौर्य दिनाच्या निमित्तानं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य स्वागत केले। या कार्यक्रमाप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले। विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक तंत्रज्ञान नजरेखालून घालताना उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकताना म्हणाले की भारत देश या भावी वैज्ञानिकांच्या जोरावर जगात लवकरच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तुम्ही ज्याप्रमाणे माझ्या टीमचं स्वागत केलं, एकतर म्हणजे त्यातून आम्हाला एक तुमच्या प्रती जिम्मेदारी आहे याची जाणीव झाली। अधिकार फक्त अधिकारच महत्त्वाचे नसतात, त्या अधिकारासोबत आपली जिम्मेदारी पण असते आणि ती जिम्मेदारी निभावणं जड जातं। अधिकार गाजवायला सोपं जातं, पण जिम्मेदारी निभावायची असेल तर ती जड जाते। आजचा दिवस विशेष म्हणजे आज दोन घटना महत्त्वाच्या आहेत। म्हणजे आज भारतीय संविधान लिहून पूर्ण झालं आणि ते आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अडॉप्ट केलं, स्वीकारलं आणि ते इम्प्लिमेंट झालं 26 जानेवारी 1950 ला। पण अगोदर जे मसुदा समितीने संविधान तयार केलं त्याची स्वीकृती आजच्या दिवशी झालेली, म्हणून आजचा कार्यक्रम साजरा केला जातो। आणि याच दिवशी 2008 साली हीच घटना किंवा संविधान आज स्वीकारलं याच दिवशी मुद्दाम असंच म्हणावं लागेल की दहशतवाद्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला होता। तो हल्ला इतका विभत्स होता की संबंध जगाने तो लाईव्ह टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे। त्यावेळेस यातल्या बऱ्याच म्हणजे तुमचा कोणाचाच जन्म झालेला नसेल। 2008 साली त्यानंतरचे सगळ्यांचे जन्म असतील तुमचे, तो आम्ही पाहिलेला आमच्या डोळ्याने। त्यावेळेस ती घटना सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांनी टॅकल केलेली आहे। गुड मॉर्निंग, माझे नाव मनीषा अंकुश पालवे, शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय या संस्थेमध्ये मी सचिव म्हणून काम करते। तर पहा, आज आपल्या शाळेमध्ये जे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन, आणि हा संविधान दिन शाळेमध्ये का साजरा करायचा, या संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत, गाभाघटक दिलेले आहेत, जे नैतिक मूल्य आहेत, या नैतिक मूल्यांची जोपासना दैनंदिन जीवनामध्ये झाली पाहिजे, याचं पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना समजावी, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर व्हावा। बंधुता, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता हे सर्व गुण विद्यार्थ्यांनी कसे आत्मसात करायला पाहिजेत या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे। तर हा कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी म्हणजे या शाळेतील छोटे छोटे मुलं आहेत। यांनी खूप छानरित्या 3 दिवसापासून कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत। विविध प्रकारचे अध्यापनासाठी लागणारे मॉडेल्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि जो 26 नोव्हेंबर 2008 साली आपल्या मुंबईच्या इतिहासातला काळा दिवस म्हणजे दहशतवादी हल्ला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले, तर त्यांच्यासाठी आपण थँक्यू महाराष्ट्र पोलीसही आजच्या दिवसाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। तर याच्यामध्ये स्वातंत्र्य कसं मिळालं आणि आपल्याला पोलिसांची मदत कशी होते या कार्यक्रमाचा उद्देश मुख्य आहे। धन्यवाद। मी श्रीमती सुरेखा जाधव मॅडम, मी माध्यमिकची मुख्याध्यापक आहे। मी या शाळेमध्ये
जवळजवळ 10 वर्षापासून रुजू आहे. तर आज संविधान दिन म्हणून आम्ही या शाळेमध्ये साजरा करतो. तर संविधान दिन हा म्हणजे आपल्या भारत देशाचा आत्मा आहे आणि ते मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं खूप महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये आम्ही रोज संविधान घेतोय, विद्यार्थी रोज परिपाठाला संविधान घेतात, परंतु ते संविधान म्हणजे नेमकं काय आहे हे मुलांना समजणं खूप महत्त्वाचं आहे. रोज मुलं संविधान मानतात, परंतु मुलांना संविधान का साजरं केलं जातं, 26 नोव्हेंबरच्या दिवशी संविधान का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं महत्त्व हे केलेलं आहे, हे सगळं मुलांना समजणं हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे. म्हणून आज आम्ही आजच्या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी आम्ही शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण घेत असतो आणि या दिवशी संविधानामध्ये जे काही मूल्य आहेत, जे काही आहे ते सगळं मुलांना व्यवस्थित आम्ही समजावून सांगतो. गुड मॉर्निंग. मी स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये श्रीमती छाया सरोदे पूर्व प्राथमिक या विभागाची मी मुख्याध्यापिका आहे आणि आज आपल्या शाळेमध्ये आपल्या या शाळेमध्ये जो संविधान दिन आणि 26/11 त्याचबरोबर थँक्यू महाराष्ट्र पोलीस हे जे आपण उपक्रम राबवत आहोत, हे उपक्रम आपण 2009 या सालापासून आपण हे उपक्रम राबवत आहोत. या कार्यक्रमानिमित्त आपण शाळेमध्ये जे मॉडेल्स वगैरे विद्यार्थ्यांना तयार करायला सांगितलेले आहेत, तर ते मॉडेल्स तयार करताना संविधान दिनानिमित्त आपण संविधानावर जास्त आधारित म्हणजे आपला जो देश आहे, आपला जो महाराष्ट्र आहे त्यावरच विविध मॉडेल्स आपण तयार केलेले आहेत आणि ते तयार करण्याचा हेतू हा आहे की विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा. त्यांना त्यांच्या कृतीतून जे ते काही उपक्रम त्यांनी मॉडेल्स वगैरे तयार केलेले आहेत, तर त्या मॉडेल्सचा त्यांना आनंद मिळावा आणि स्वतः जे त्यांनी तयार केलेल्या ज्या प्रतिकृती आहेत तर त्यातून त्यांना वेगळा आनंद मिळत असतो आणि त्या वेगळ्या आनंदातूनच विद्यार्थी खूप काही शिकत असतात. या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. नमस्कार, माझं नाव मस्के मनीषा दीपक. मी तर स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये प्राथमिक विभागावर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे, तसेच सहकारी शिक्षक म्हणून पण आहे. तर या शाळेमध्ये जे विद्यार्थी कसे घडतात, काय घडतात, परत पूर्वप्राथमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक, तर याचे जे आहेत विभाग केलेले आहेत सरांनी, याच्यानुसार मुख्याध्यापक पण दिलेले आहेत आणि शिक्षक विद्यार्थ्यांना कसे संस्कार देतात, या 1 वर्षामध्ये कसे शाळेची प्रगती कशी होती विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षामध्ये, त्यानंतर परिपाठ हा छोटाल्यांचा 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचा हा वेगळा घेतला जातो. तर परिपाठामध्ये काय दिलं जातं, सामान्य ज्ञानचं, बाकीचे प्रश्न वगैरे सगळे यांची तयारी करून घेतली जाते. यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, परीक्षा कसा घ्यायचा, अभ्यास कसा करायचा, याचेही भरपूर शिक्षक काय करतात, सगळं व्यवस्थित त्यांच्या विद्यार्थ्यांकडून हे सर्व करून घेतात. यानंतर जे आहे जे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, परत सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक फी विभाग, हे सगळे विभागानुसार सरांनी आम्हाला जे आहे तर विभागानुसार काम करायला दिलेले आहेत विभाग पाडून. तर याच्यानुसार बी छान असा प्रतिसाद सगळ्यांचा येतो आणि काम पण छान होतं आणि विद्यार्थ्यांची पण छान प्रगती होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व तसेच राज्याची आणि देशाची सुरक्षा अखंडितपणे अबाधित ठेवणाऱ्या पोलीस आणि जवानांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख अंकुश पालवे सर होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस उपअधीक्षक संदीप ढाकणे, गट शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, श्रीमती लीलावती पालवे, पोलीस कर्मचारी गोविंद दराडे, अक्षय वडते, मुख्याध्यापिका मनीषा पालवे बडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब आरोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका सोनल ताके यांनी मानले. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.